हाऊ डू यू नो व्हॉट डू यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10 भाग पहिला. अमनीभाव, विचारशून्यता, बुद्धी पार करून जाणे. जॅनेट मॅकनॅली यांनी मॅगी सेज देर्स नो सच थिंग ॲज अ विंटर या कवितेत म्हटलं आहे, इट इज हार्ड बट वी हॅव टू टेल हर इवन सफायर्स डोंट ग्लो ब्लू विदाउट सम काइंड ऑफ हेल्प. चॅप्टर 8मध्ये आपण समजलो की आपण कसा विचार करतो हे आपला स्वभाव ठरवतो. जसा स्वभाव तसा विचार. चॅप्टर 9मध्ये आपण पाहिलं की ज्ञान म्हणजे आकलनात बदल, विचारात बदल, उच्च आणि सूक्ष्म विचार स्वीकारणे. जेव्हा आपले विचार बदलतात, आपला दृष्टिकोन बदलतो आणि स्वभाव सुधारतो. ते आपले नवीन आत्मसात केलेले ज्ञान असते. अशा प्रकारे आपण आपल्या विचारात सुधारणा करून सत्य परिस्थितीच्या जवळ जाऊ शकतो आणि जे आहे ते पाहू शकतो. जसे विचार सूक्ष्म होत जातात, त्यांची गुणवत्ता सुधारते आणि संख्या कमी होते. जेव्हा विचार सूक्ष्मतर होत जातात, त्यांचा नंबर अजून कमी होतो. एका पातळीवर ते महत्तम सूक्ष्म होतात. एकच विचार राहतो आणि त्यानंतर तो सुद्धा गळून जातो. ती काय अवस्था असेल? वेदांत या स्थितीला अंतिम वास्तव म्हणते. आपण शेवटी जाणतो की वास्तव काय आहे, ज्याचा ऋषींना आत्मसाक्षात्कार झाला होता. मानवी जन्माचे परमश्रेयस हे आहे की केवळ बुद्धीची प्रगल्भता नव्हे, तर बुद्धी ओलांडून जाणे. हे म्हणजे खूप खोलवर जाऊन उत्तर शोधणे. त्या सगळ्याच्या पलीकडे वास्तव आहे का? ही संकल्पना अजमावूया या चॅप्टरमध्ये. T.S. एलियट यांनी किती सत्य कथन केलं आहे. ह्युमन काइंड कॅनॉट बेअर व्हेरी मच रियालिटी